आत्ता मी माझ्या बागेमध्ये आली आहे नागवेलीची पानं काढायला, म्हणजेच आपण जो विडा करतो त्याची पानं काढायला. माझ्या मैत्रिणीला हवी आहेत म्हणून. तर तुम्ही बघू शकता इथे माझा विड्याच्या पानांचा वेल किती छान बहरला आहे आणि अनेक वर्ष आहे हा माझ्याकडे आणि जास्त काही मी याला खतपाणी घालत नाही तरी तो इतका सुंदर वाढला आहे. आणि ही पानं मी थोडी तिच्यासाठी काढली आहेत, तशीच माझ्यासाठी पण थोडी काढली आहेत. आणि इथे शेजारीच मला ॲमॅरिलिस लिलीची पण खूप फुलं आलेली दिसत आहेत. पांढरा कलर पण आहे, लाल कलर पण आहे. आणि आत्ता हा सीझनच आहे, फेब्रुवारी टू एप्रिल मेपर्यंत ॲमॅरिलिस लिली खूप छान फुलत असते. तर हा लाल रंग आहे आणि पांढरा रंग आहे माझ्याकडे. तर ही पण थोडी फुलं आता काढून घेते माझ्या फ्लॉवर पॉटमध्ये लावायला. खूप सुंदर दिसतात ही. इथे आळू पण खूप छान वाढलेला दिसतोय आणि हा अनेक वर्षांपासून आहे माझ्याकडे. अजिबात खाजरा नाही आहे आणि हा वड्यांचा आळू आहे. पण मी ह्याची भाजी पण करते. भाजी आणि वड्या दोन्ही छान होतात. ह्याला मात्र खतं व्यवस्थित द्यायला लागतात. गांडूळ खत, शेणखत, काही ना काही खत मी दर महिन्याला देतच असते. इथे शेजारी मी केळीचं पण झाड लावलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मोठा घड आला आहे याला. आणि अजून एक मागे केळीचं झाड आहे, त्याला पण घड आलेला आहे, पण तो अजून वाढतो आहे, त्यामुळे त्याचं केळफूल मी कापलेलं नाही आहे. तर इथे मागच्या बाजूला आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, इतका सुंदर केळीचा घड इथे पण वाढतो आहे. अजून केळी येत आहेत. मग पूर्ण वाढ झाली की मग मी त्याचं केळफूल कापेन आणि केळफुलाची सुद्धा मी भाजी बनवते. माझ्या बागेची तुम्हाला टूर पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मी खाली यूट्यूब चॅनेलची लिंक देते, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला गार्डनिंगचे सगळे व्हिडिओज तिथे बघायला मिळतील.